संजिता फोन दे. माझा तुझा नाही का बाबा, माझा फोन. 1000 वेळा सांगितलं माझ्या फोनला हात नको लावत जाऊस. दे आता. तू बरा आहेस ना? तुझा फोन मी का घेऊ? माझ्याकडे नाहीये तुझा फोन. हा अगं इथेच ठेव. मॉम तू घेतलायस का? ए नाही रे बाबा, माझी हिम्मत पण नाही तुझ्या फोन कडे बघायची. काय रहस्य दडलंय त्या फोन मध्ये देव जाणे. हा थांब थांब, आता लेक्चर नको देऊ. थांब जरा. एक वस्तू या घरात जागेवर मिळते शपथ. तुम्ही कशाला लावता माझ्या वस्तूंना हात? मी लावतो का तुमच्या वस्तूंना कधी हात? कुठे गेला आता माझा फोन? सुजितराव जरा शांत व्हा तुम्ही. साधा फोन तर आहे, तुम्हीच कुठेतरी ठेवला असेल. एवढा आरडाओरडा करून आकाश पाताळ कशाला एक करताय? कशाला लोकांना बोलताय तुम्ही? नाही तसं नाही डॅड. एक महत्वाचा फोन येणार होता मला आणि आता फोन मिळत नाही. प्लीज, तुम्हाला जर जोक वाटत असेल तर तसं नाही. दिस इज नॉट फनी. मला माझा फोन हवाय. संचिता प्लीज फोन दे यार. तू स्वानंदीला विचारलंस का? हा, तिने प्लेट उचलताना मगाशी उचलला असेल कदाचित. स्वानंदी कुठे? अरे ती किचन मध्ये आहे. काय सोनं लागलं याच्या फोनला देव जाणे. अख्खं घर डोक्यावर घेतल्याने. स्वानंदी माझा फोन बघितलास? तुमचा फोन माझ्या हातनं चहा सांडला ना, म्हणून साफ करायला आणला होता. सॉरी सॉरी, चुकून पडला माझ्या हातून. सॉरी, मी मुद्दाम नाही केलं. सॉरी. थँक्यू साफ केलं त्याबद्दल. सुजित सर, माझ्या हाती सगळे पुरावे लागले. आता मी स्वातीला न्याय मिळवून देणारच. बापरे, हे किती भयानक आहे. सोन्याच्या तस्करीसारखं काहीतरी वाटतंय, ज्यात सुजित सर इन्व्हॉल्व आहे. त्यामुळेच स्वातीचा मृत्यू झाला. म्हणजे स्वातीसारख्या अनेक मुली यात अडकल्या असते. काय करू मी? हे सगळं जेसीला सांगायला हवं. स्वानंदी, काय आता? काही नाही. काही नाही. माझ्याशी खोटं नाही बोलायचं. मी पाहिलंय तुला. मला येताना बघून काहीतरी लपवलंस. काय लपवलंस? तू चोरी केलीस का? काय चोरलंस?
संचिता मॅडम, मी काही चोरलं बिरलं नाहीये. बस काहीतरी बोलू नका. अच्छा, मग घाबरलेस का इतकी? बऱ्या बोलाने सांगतेस की पोलिसांना बोलावू मी स्वानंदी? संचिता मॅडम, मी चोरी नाही केली. फोन होता माझा, वॉर्डन मॅडमला फोन करत होते मी. तुमची हाक ऐकू आली, मी घाबरले. मला वाटलं तुम्ही म्हणाल की कामं सोडून फोनवर टाइमपास करत बसले, म्हणून मी घाबरले. म्हणून फोन लपवला. मी चोरी नाही केली. वाव, नाईस. म्हणजे माझी भीती वाटते तुला. गुड. ये डर होना चाहिए. बरं ऐक, आज जेवणामध्ये बासुंदी आणि अळूची वडी बनव. सुजितसाठी, त्याला आवडते म्हणून. तुझ्यामुळे मूड खराब झालाय ना त्याचा. जरा बरं काही खाल्लं ना तर शांत होईल. आणि चव उत्तम असायला हवी. कामाकडे लक्ष द्यायचं, मोबाईल मध्ये. हो पण सर, संचिता मॅडमने काय बनवायला सांगितलं? जाऊ दे, नंतर बघते. आधी जेसीला कळवायला हवं. स्वानंदी, स्वानंदी, इकडे उभी राहून काय करतेस? रिकाम टेकडी. आज माळी नाही आला, जाऊन झाडांना पाणी घाल. काय मी काय सांगितलं ऐकू नाही आलं तुला? काय मॅडम? लक्ष कुठे असतं तुझं? जाऊन झाडांना पाणी घाल. तू जातेस का मी जाऊ झाडांना पाणी घालायला? नाही, मी घालते झाडांना पाणी. कधी जाणार आहेस? झाडं मेल्यावर? जा, लगेच जा आणि झाडांना पाणी घाल. चल निघ लवकर. हो, जाते. काय करायचं या मुलीचं? नाही, नको. मी इथनं जेसीला फोन केला आणि कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. स्वानंदी, ह्या कुठे निघाल्यात? स्वानंदी, तिथे थांबा, मी आलोच. काय, कुठे निघाला होता? स्वानंदी, तुम्ही काय म्हणाला होता मला की बंगल्यात सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर तुम्ही वरती येणार आहात आराम करायला, बरोबर? मी वाट बघतोय तुमची, तुमचा पत्ताच नाही. म्हणून बाहेर येऊन बघतो तर तुम्ही झाडांना पाणी टाकून बाहेर निघाला होता. काय, कुठे निघाला होता? नाही, ऍक्च्युली मला माहिती आहे तुम्ही कुठे चालला होता. कुठे चालले होते मी? मार्केटमध्ये चालला असेल, काही वस्तू आणायच्या असतील, बरोबर ना? स्वानंदी, तुम्ही एकामागे एक का काम काढता? तुम्हाला मी आराम करायला सांगितलंय ना.
बरं मी काय, डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला आराम करायला, तुम्ही त्यांचंही ऐकत नाही का? असं करताय? चला चला, तुम्ही नाश्ता करा आणि गोळी घ्या, तुमची वेळ झाली त्याची. चला. मणी सर मी नाही नाही, मी काय ऐकणार नाही. चला चला मणी सर अहो चला. या स्वानंदी आणि मणीला एकमेकांपासून जितकं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय ना, तितके ते जास्त जवळ येत आहेत. त्या स्वानंदीला माझ्याबद्दल जे काही माहिती आहे ते समजा तिनं मणीला सांगितलं ना तर फार मोठं नुकसान होईल. ह्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवायला हवंय. असं काय करता येईल की ज्यामुळे ते कायमचे लांब जातील? काय करता येईल असं? किती वेळा सांगितलंय गोविंदला फोन करत जाऊ नको. मूर्ख. गोविंद तुला किती वेळा सांगितलंय मला फोन करायचा नाही? कळत नाही का तुला एकदा सांगितलेलं? बोल आता पटकन. साहेब, मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी फोन केला की मी सगळी माहिती घेतोय केसची. पोलिसांना काही पण मिळालं नाही आणि ही केस बंद झालीच समजा. आता तुम्ही काय ना, पोलिसांनी सुसाईड केसच बनवली आहे ना आणि त्यांना काहीच कळलेलं नाहीये. नाही, त्याचं कसं असतं ना साहेब, मी विचारलं तुला त्याचं कसं असतं ते? तू कोण समजतो स्वतःला? हायकोर्टाचा जज का क्रिमिनल लॉयर? मला केस समजावायला निघालाय. हे बघ, आतापर्यंत तू मला जेवढी मदत केलीस त्यासाठी थँक्यू, तुझे आभार. पण इथून पुढे मला फोन करायचा नाही. या केसशी माझा काही संबंध नाहीये. ओके, ठेव आता फोन, परत करू नकोस. मूर्ख. हॅलो हॅलो. आणि खास तुमच्यासाठी गरमागरम पोहे. आ करा, मणी सर तुम्ही आ करा. काय करणार, नवरा आहे ना. मग बायकोची काळजी घेणं, बायकोची काळजी वाटणं हे खूप साहजिक आहे. आणि तुमचा चेहरा सांगतोय तुम्ही कामाच्या नादात अजिबात नाश्ता केलेला नाही, म्हणून तर तुम्हाला तसं घेऊन आलो तिथून. स्वानंदी, तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी आता. म्हणजे स्वतःची, आपल्या बाळाची. वेळच्या वेळी खायला हवं, पौष्टिक खायला हवं. मी काय तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतो त्या फॉलो करायच्या आता. म्हणजे रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर दूध प्यायचंय, ड्रायफ्रुट्स का, मी येताना तेही घेऊन येतो. हा, मी प्रेग्नन्सी केअर बद्दल इंटरनेटवर बघत होतो, तर त्यात खूप कमाल सांगितलेलं आहे. म्हणजे बऱ्याच बायकांचे अनुभव सुद्धा आहे की काय व्यायाम करायचा, कसं उठायचं, कसं बसायचं, काय काळजी घ्यायची, काय नाही करायचं, हे सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला त्या लिंक पाठवतो, एकदा नजर फिरवा त्यावरून. मणी सर किती काळजी घेता तुम्ही माझी आणि बाळाची. आम्ही दोघंही खरंच खूप लकी आहोत. या. पोहे खूप छान झाले. थँक्यू. बर, बसा, मी पाणी घेऊन येतो. सावकाश 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 सावकाश. येऊ का म्हणे? या ना साहेब. अरे, तुमचं काही बोलणं चाललं होतं का? मी नंतर येतो ना. अहो नाही नाही, मी गोळ्या औषधच देत होतो आणि नेमकं यांना ठसका लागला होता, बाकी काही. काम तसं काही विशेष नव्हतं. मी तुमच्यासाठी एक गिफ्ट अरेंज केलंय. मी नंतर येतो ना कधीतरी. अहो नाही नाही साहेब, खरंच काही नाही, पण अचानक गिफ्ट. काय काय गिफ्ट आहे? म्हणे हे गिफ्ट तुझ्यासाठी नाहीये बरं का, माझ्या लाडक्या सुनेसाठी आहे. ही नक्कीच यांची नवीन खेळी असणार, पण नक्की काय असेल? स्वानंदी, ओळख बघू काय गिफ्ट असेल ते. स्वानंदी, काय विचारतोय मी? काय गिफ्ट असेल ते ओळख बघू. नाही साहेब, मला नाही सांगता येणार. तुम्हीच सांगा काय गिफ्ट आहे. ठीक आहे, सांगतो. अरे, आपल्या त्या कार्यकर्त्या नाही का, डोंगरे मॅडम, तुला माहिती असतीलच. हो हो हो. त्यांचं काय? त्यांची चुलत बहीण आहे, तिने गर्भसंस्काराचा वर्ग सुरू केलाय.
तर स्वानंदीसाठी मी त्या वर्गाची फी भरून आलोय. हो स्वानंदी, आवडेल ना तुला? आजपासूनच वर्ग सुरू होतोय. थँक्यू सो मच साहेब. खरंच किती काळजी घेता तुम्ही आमची. आणि आवडेल का असं का विचारताय? स्वानंदीला नक्की आवडेल. हो. आणि इनफॅक्ट आजपासूनच स्वानंदी अटेंड करतील त्या. मी सुद्धा येईल त्यांच्यासोबत. उत्तम आहे म्हणे. तू जास हिच्या बरोबर. नाही, मला काळजीच लागली होती की स्वानंदी एकटी कशी जाणार. जा ना तू, काही हरकत नाही. तुम्हाला दोघांना शुभेच्छा. दोघांना काय, तिघांना शुभेच्छा. तू, स्वानंदी आणि बाळ. खरे संस्कार बाळावरच होणार आहेत ना. बरं चला, आता मी निघतो. कार्यकर्त्यांना भेटायचंय. शिवाय ते जतीन भाई येणार आहेत प्रपोजल घेऊन, त्यांनाही भेटायचंय. पण तुला सांगतो ना, मला जरा सकाळपासून थोडासा दम लागल्यासारखं वाटतं. श्वास घ्यायला त्रास होतोय. पण अरे शेवटी आपण जनतेचे सेवक म्हटल्यानंतर जीव गेला तरी सुद्धा कामं करावीच लागतात ना, नाही का? मी जातो ना. नाही साहेब, तुम्ही आराम करा. मी आपल्या कार्यकर्त्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो. जतीन भाई सोबत मी बोलतो. अरे असं कसं म्हणतोयस मणी? तू स्वानंदी बरोबर जायचं म्हणतोयस ना? मणी सर, मी जाईल एकटी. तुम्ही साहेबांसोबत जा. कशाला स्वानंदी? मणी म्हणतोय ना, तर मग येऊन दे ना त्याला तुझ्या बरोबर. नाही, स्वानंदी म्हणतायत ना त्या जातील म्हणून, तर जातील त्या. हा पण स्वानंदी, काळजी घ्यायची. नीट जा. मी येईन परत नंतर. साहेब चला. ठीक आहे, चल मणी. आणि स्वानंदी, रोजच्या रोज क्लासला जायचं. हा, काळजी घे. चल. हीच खरी संधी आहे जेसीला भेटून सगळं सांगायची. तिला भेटायला हवं. हॅलो हॅलो. मूर्खेश, माझा फोन काय घेतेस? डोकं फिरलंय तुझं? डोकं तुझं फिरलंय, माझं नाही. मी तुझं सगळं बोलणं ऐकलंय. हा, कुणाशी बोलत होतास? कसली केस? काय चाललंय तुझं? तुला काय करायचंय? माझं मी बघून घेईन. हो, आजवर तू तुझं किती कसं बघून घेतलंयस हे पाहिलंय आम्ही. तरी बरं, प्रत्येक वेळी तुला माझी गरज लागलीये आणि मी नेहमी मदत केली, आणि तरीही मला ऐकवतोस तू? थोडी तरी लाज बाळग रे. ए, मदत केली म्हणजे, गरज लागली म्हणजे? बायकोच ना माझी. उपकार नाही करतेस, प्रेम आहे म्हणून करते. उपकारच केलेत मी तुझ्यावर. प्रत्येक वेळी काहीतरी कांड करायचे आणि मी आणि डॅननी तुला वाचवायचं, आणि पुन्हा तुझं हे ऐकून घ्यायचं आम्ही. तू सुधारणार नाहीयेस का? तुला हेच करायचंय का? आणि आता काय केलंयस? कसली केस? काय संबंध आहे तुझा या केसशी? मग मी माझं बघून घेईन ना बाई. तुला काय करायचं नसत्या उठाडेवी. तसाही तुझा काय संबंध आहे सगळ्याशी? माझा संबंध आहे, कारण मी बायको आहे तुझी. मग तुझ्या सगळ्या गोष्टी मला माहित असणं गरजेचं आहे, आणि माझ्याशी या पद्धतीनं नाही बोलायचं. हा, बोललो काय करणार आहेस? अच्छा, हो. कुणाशी बोलत होता? संचिता. काय भामटीची? संचिता यार, तुझी. मला चेक कर. चाललंय? संचिता, काय चाललंय? तुम्ही दोघं भांडताय? अक्कल आहे तुम्हाला? सुजित, तुला दिसतंय का? तुझ्या डॅडनी स्वानंदीला गर्भसंस्कार क्लासला घातली. तिचं बाळ गर्भसंस्कारला जातंय आणि तुम्ही दोघं इकडे भांडताय? उद्या तिचं मूल स्वतः जन्माला आल्यावर संस्कार क्लासला जाईल, आणि तुमचं बाळ पत्ता नसेल त्याचा या जगात.
कळतंय का मी काय बोलतेय ते? मॉम, अगं आम्ही भांडत नव्हतो, हो की नाही बेबी? हो हो, ते काही मला माहित नाही. मला लवकरात लवकर या घरात वारस हवाय. आज जरा मी स्पष्टच बोलतीये. एवढे दिवस झाले तुमच्या लग्नाला, तुमच्याकडनं काहीच बातमी मिळाली नाही. संचिता, मला तुमच्या दोघांच्या पत्रिका दे. पत्रिका कशाला मम्मा? कशाला म्हणजे? तुम्हाला अपत्ययोग कधी आहे हे बघेन मी. जरा पत्रिका दाखवेन म्हणते. मॉम, मॉम आता ही काय नाटक आहेत पत्रिकेची? तुला माहितीये ना मला पत्रिकेमध्ये वगैरे अजिबात इंटरेस्ट नाहीये. बरं, आणि कपलला मूल कधी होणार हे कपल सांगणार की ते गुरुजी आणि या पत्रिका? कपल सांगत नसेल तेव्हा पत्रिका सांगते. संचिता, जा आणि पत्रिका आण तुमच्या दोघांच्या. अगं पण गरज काय आहे? गरज आहे सुजीत, गरज आहे. स्वानंदीचं बाळ या घरात नांदू लागेल आणि ती नांदू लागल्यावर ह्यांना त्याच्याबद्दल प्रेम होईल. तुमचं बाळ या जगात याला जेवढा उशीर होईल तेवढे अधिकाधिक ते गुंतत जातील आणि त्याला सुखसोयी देतील, प्रेम देतील. मला त्या सुखसोयी फक्त माझ्या वारसासाठी हव्या आहेत, माझ्या नातवंडासाठी हव्या आहेत. त्या मोलकर्णीच्या बाळासाठी नकोय.